बालन ग्रुपच्या वतीनं उचलण्यात आलं या दहीहंडीचं आयोजन करून. कारण ही दहीहंडी डीजे मुक्त दहीहंडी आहे. आपणच आपल्या परंपरांचं पालन केलं पाहिजे. उत्सव जो आहे तो पारंपरिक पद्धतीनं साजरा केला पाहिजे या उदात्त विचारानं हेतूनं पुनीत दादांनी सार्वजनिक गणेश मंडळांना आवाहन केलं आणि 26 गणेश मंडळांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या 26 गणेश मंडळांनाही विशेष धन्यवाद. आणि आता विविध गोविंदा पथकं इथे येणार आहेत आणि ती पथकं आपल्या हंडीला सलामी देणार आहेत. आणि बघूया 10 वाजेपर्यंत कोणत्या पथकाला मिळतोय मान. पण महिलांचं गोविंदा पथक देखील आज सहभागी होत आहे. युवा पथकासाठी खरं तर खूप आनंद होतोय. अभिनंदन करावंसं वाटतंय की काल आपण देशाचा 79th इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्याचंच औचित्य साधून त्याच पार्श्वभूमीवर आज दहीहंडीच्या निमित्तानं भारतीय सैन्याला मानवंदना देण्यासाठी, त्यांच्या शौर्यासाठी, त्यांच्या पराक्रमासाठी, शत्रूला पळता भुई थोडी करणाऱ्या इंडियन आर्म फोर्सेसला ही अनोखी मानवंदना. आज तिरंगा ध्वज आपल्याला ह्या वादनात दिसत आहेत. 40 फुटी तिरंगा आपल्याला दिसतोय. ऑपरेशन सिंदूर आणि आपल्या आर्म फोर्सेस बद्दलचा अभिमान, तडाखेबंद वादनाची अपेक्षा. आणि इनफॅक्ट मला खात्री आहे की युवा वाद्य पथक आपल्याला तसा आनंद देणार आहे. मी सगळ्या गोपाळ भक्तांना विनंती करीन, सगळ्याच कृष्ण भक्तांना विनंती करीन की आज आपण या दहीहंडीचे साक्षीदार आहात. मला वाटतं ही जगभरातली अशी पहिली दहीहंडी असावी अलीकडच्या काळातली जी डीजे मुक्त आहे. आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणावरती सार्वजनिक गणेश मंडळांनी एकत्र येऊन पुनीत बालन ग्रुपनं त्याचं आयोजन करून एक खरी नवी सुरुवात या दहीहंडीच्या माध्यमातून केलेली आहे. मी प्रशांत सोलापूरकरांचं इथे स्वागत करतो. प्रभात बँडचे अमोदजी यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. आणि मी पुनीत बालन ग्रुपचे श्री पुनीत दादा बालन आपल्याला विनंती आहे की आपण प्रशांत सोलापूरकर आणि अमोदजी यांना सन्मानित करावं. पुनीत दादांना विनंती की त्यांनी प्रशांत सोलापूरकर आणि अमोदजी यांना सन्मानित करावं. प्रभात बँड पुणे 1938 पासून जसं पुणे म्हणजे परंपरा, विद्येचं, संस्कृतीचं माहेरघर, तसंच पुण्यात बँड म्हणजे प्रभात बँड हे समीकरण 1938 पासून रूट झालेलं आहे. आणि मी विनंती करतो पुनीत दादा बालन यांना की त्यांनी प्रभात बँडचे श्री अमोदजी आणि श्री प्रशांत सोलापूरकर यांना सन्मानित करावं. मानाची शाल श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीनं आणि पुनीत बालन ग्रुपच्या वतीनं प्रदान करताना पुनीत दादा बालन युवा वाद्य पथक आपल्या वादनासाठी सज्ज आहे. आणखीन एक ऐतिहासिक गोष्ट ऐतिहासिक चौकात घडतीये की प्रभात बँडनं 35 वर्षांनंतर दहीहंडीसाठी वादन केलेलं आहे. 1992 नंतर पहिल्यांदाच प्रभात बँडनं दहीहंडी उत्सवात वादन केलेलं आहे. त्यामुळेच मी सगळ्या गोपाळ भक्तांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की आज तुम्ही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहात. बोला हाथी घोडा पालकी, थोडं जोरात, हाथी घोडा पालकी. युवा वाद्य पथकाला विनंती की त्यांनी आता वादनाला सुरुवात करावी. अच्छा, हंडी जसंही वर जाईल त्यावेळी युवा वाद्य पथकाने सुरुवात करावी विनंती आहे त्यांना. आज ही डीजे मुक्त दहीहंडी खरं तर जगभरातल्या सगळ्या गोपाळ भक्तांचं लक्ष लागून आहे की डीजे मुक्त दहीहंडी कशी साजरी होतीये.
आणि एक इतिहास कसा लिहिला जातोय. परंपरा जपणं, संस्कृती जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि त्यासाठीच टाकलेलं हे पाऊल म्हणजे डीजे मुक्त दहीहंडीचं. ऐतिहासिक चौकातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या संयुक्त डीजे मुक्त दहीहंडीसाठी आपण सगळे आलात. मी पुनीत बालन ग्रुप, पुनीत दादा बालन आणि या उत्सवाचे निमंत्रक अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. उत्सवामध्ये 4 पथकांचं वादन, आरतीचा आनंद, खास अष्टविनायक पथक आणि नंतर वर्ली बीट बँडचा आनंद आपण घेणार आहोत. आणि मुळातच या गणेशाच्या डीजे मुक्त दहीहंडी कशी असते आणि एक सांस्कृतिक परंपरा पाळण्याचा हा जो प्रयत्न आहे तो किती मोठ्या प्रमाणावरती यशस्वी करून दाखवता येऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण आज त्याच्या सगळ्याच गोपाळ भक्तांनी त्यांचं विश्वस्त उत्तर श्री पुनीत दादा बालन यांनी केलेलं आवाहन 26 गणेश मंडळांनी त्याला दाखवलेला पाठिंबा आणि आज आपल्यासमोर या ऐतिहासिक चौकामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची संयुक्त दहीहंडी
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.